ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। या संदर्भात कम्युनिस्ट नेते अशोक ढवळे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे। आपल्याबरोबर डॉक्टर अशोक ढवळे सर आहे। ढवळे सर, सांगू शकाल आज नेमकी सरकारने जो प्रस्ताव दिला नेमकं काय झालं? काल जी चर्चा झाली त्यात अमित शहानी काय भूमिका मांडली आणि आजच्या प्रस्तावामध्ये काल ते जे बोलले ते रिफ्लेक्ट होत होते? कसं आहे, काल जो भारत बंद झाला तो अतिशय जबरदस्त भारत बंद झाला आणि कोणाच्याही अपेक्षेपेक्षा जास्त जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि शेतकरी जे गेले अनेक 13-14 दिवस इथे ठाण मांडून बसलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना खरं म्हणजे देशातल्या जनतेने प्रचंड असा भरघोस पाठिंबा दिला। या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाचं स्वाभाविक हे होतं की सरकार याचा विचार करेल। भारत बंदमध्ये जो जबरदस्त प्रतिसाद मिळाला, इथे शेतकरी थंडीमध्ये कुडकुडत बसलेले आहेत गेले 13 दिवस आणि लाखो शेतकरी बसलेले आहेत इथे सिंगू बॉर्डरवर, टिकरी बॉर्डरवर, बाकी 2 हायवे सुद्धा आता जाम केलेले आहेत, परंतु सरकारने तसं काहीच केलं नाही। अमित शाह साहेबांबरोबर जी काल चर्चा झाली त्यात सुद्धा त्यांनी सरळ म्हटलं आम्ही काही कायदे रद्द करणार नाही, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आणि आम्ही प्रस्ताव जो काही लेखी आहे तो उद्या आम्ही तुम्हाला देऊ। आज दुपारी त्यांचा लेखी प्रस्ताव आला, त्या प्रस्तावामध्ये नवीन काहीच नव्हतं।